प्रेमाचा प्रवास भाग 12. मुखवटा घातलेली व्यक्ती अंधारातून बाहेर आली. ती जोरात हसू लागली. खूप शोध घेतलात, पण सत्य अजूनही तुमच्यापासून दूर आहे. रोहन पुढे सरसावला. तू कोण आहेस आणि आम्हाला का त्रास देतोयस? मुखवटा घातलेली व्यक्ती काही बोलली नाही. तिने फक्त डायरीकडे बोट दाखवलं. त्यातच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. असं म्हणताच ती अचानक खिडकीतून बाहेर उडी मारून गायब झाली. सायली घाबरून म्हणाली, हा माणूस प्रत्येक वेळी निसटतोच कसा? रोहनने पुन्हा डायरी उघडली. त्यात एक जुना फोटो होता. त्या फोटोमध्ये 4 जण उभे होते. विक्रमचे वडील, एक अनोळखी व्यक्ती, एक लहान मुलगा आणि चौथी व्यक्ती. पाहताच विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले. हा माझा मोठा भाऊ आर्यन आहे. रोहन आणि सायली एकदम थबकले. पण तू तर म्हणाला होतास की तो अनेक वर्षांपूर्वी गायब झाला. विक्रम हळू आवाजात म्हणाला. हो, पण या फोटोवर तारीख आहे. रोहनने फोटोच्या मागे लिहिलेली तारीख वाचली. ती तारीख आर्यन गायब झाल्यानंतरची होती. म्हणजे आर्यन गायब झाला नव्हता, तो जिवंत होता. तेवढ्यात डायरीतून एक छोटंसं पत्र खाली पडलं. रोहनने ते उघडलं. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्याच्यापासून सावध राहा. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. रोहनच्या मनात संशय झाला. विराज लगेच म्हणाला, तुम्हाला माझ्यावर संशय आहे? त्याच क्षणी हवेलीतील सर्व दिवे बंद झाले. संपूर्ण हवेली अंधारात बुडाली. सायलीने रोहनचा हात घट्ट पकडला. अचानक वरच्या मजल्यावरून कोणीतरी ओरडलं, वाचवा! तो आवाज विक्रमचा होता. रोहन, सायली आणि विराज वर धावत गेले. पण खोलीत पोहोचल्यावर विक्रम तिथे नव्हताच. जमिनीवर फक्त त्याचा मोबाईल पडलेला होता आणि मोबाईलच्या स्क्रीनवर एक मेसेज चमकत होता. आता पुढची चाल माझी. आर्यन खरंच जिवंत आहे का? विक्रमला कोणी पळवून नेलं? विराजवर संशय करणं योग्य आहे का? जाणून घेण्यासाठी पहा प्रेमाचा प्रवास भाग 13. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.